सरकार आपले काम कसे करतील हे ठरते। आपल्या सारख्या सामान्य माणसांना कोणते हक्क आहेत आणि कोणती कर्तव्ये आहेत हे पण संविधानात सांगितले असते। आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर संविधान म्हणजे देश चालवण्यासाठी बनवलेले नियम पुस्तक। संविधान म्हणजे देश चालवण्यासाठी बनवलेले नियम पुस्तक। ते आपल्याला हक्क देते आणि सरकारला सांगते की त्यांनी कसे वागावे। त्यामुळे आपल्या देशात सर्वांना न्याय मिळतो आणि कोणीही कोणावरही अन्याय करत नाही। संविधान हे आपल्या देशाचा मुख्य कायदा आहे। संविधानामुळे आपले जीवन अधिक चांगले आणि सुरक्षित बनते। म्हणूनच संविधान समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे। आपले संविधान बनवणं सोपं नव्हतं। आपल्या देशासाठी आपल्या देशासाठी अनेकांनी खूप मोठा संघर्ष केला। त्यांनी आपल्या परीने स्वातंत्र्यासाठी खूप लढाया केल्या। या लढ्यामध्ये सहभागी असलेले आपले सगळे महान नेते आणि त्यांनी आपल्या भारतीयांना सोबत घेऊन उद्याच्या भारताचे बघितलेले सुंदर स्वप्न म्हणजे आपलं भारतीय संविधान। आणि या स्वप्नात खूप सुंदर आणि अर्थपूर्ण रंग भरण्याचं महान काम जर कोणी केलं असेल तर ते केलं आहे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। संविधानामुळे काय झालं माहिती आहे? आपल्या देशात फक्त राजकारणच नाही तर पैशाच्या बाबतीत आणि समाजातही सामाजिक खूप मोठे बदल झाले। संविधान येण्यापूर्वी आपला समाज कसा होता आणि संविधान आल्यानंतर तो कसा बदलला हे सगळं